नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। अरुणोदय झाला. मी आईला अभिवादन करून तिचा आशीर्वाद घेतला. देवयानीने मला ओवाळून निरोप द्यायचा एवढेच राहिले होते. शर्मिष्ठा ओवाळणीचे तबक घेऊन आली. देवयानी ते हातात घेण्याकरता पुढे झाली. इतक्यात एक दासी लगबगीने आत आली आणि देवयानीला म्हणाली, बाहेर एक दूत आला आहे. दूत कुणाचा? वृषपर्वा महाराजांचा. महर्षी शुक्राचार्यांचं पत्र घेऊन. बाबांचं पत्र म्हणजे? त्यांची प्रकृती बरी आहे ना? देवयानी बाहेर जाऊ लागली. पुरोहित, महाराणी, मुहूर्त असे काहीतरी चाचरत पुटपुटले. तिला ते ऐकू गेले की नाही कुणास ठाऊक. ती घाईघाईने महालाबाहेर गेली. मुहूर्त वेळ टळून चालली म्हणून पुरोहित गडबड करू लागले. शेवटी आईने शर्मिष्ठेला मला ओवाळायला सांगितले. तिने मला कुंकुम तिलक लावला. शर्मिष्ठेचा तो पहिला स्पर्श. माणसांचे स्वभाव त्याच्या ओझरत्या स्पर्शातून सुद्धा प्रकट होतात का? देवयानी निसंशय शर्मिष्ठेहून सुंदर होती, पण तिच्या स्पर्शाने नेहमीच मला पाषाणमूर्तीचे स्मरण होई. शर्मिष्ठेच्या या स्पर्शाने एकदम पुष्पलतेची आठवण झाली मला. मला ओवाळून माझ्या मस्तकावर अक्षता टाकताना ऐकू येईल न येईल अशा स्वरात ती म्हणाली, सांभाळून राहावं हं. त्या 3 शब्दांनी माझे तप्त हृदय शांत झाले. मी शर्मिष्ठेला पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रुबिंदू तरळत होते. जे देवयानीने मला दिले नव्हते ते शर्मिष्ठा मला देत होती. देवयानी एखाद्या लहान मुलासारखी वडिलांचे पत्र घेऊन नाचतच आत आली. मुहूर्त टळून जात आहे म्हणून पुरोहित कुरकुर करीतच होते, पण त्यांच्याकडे लक्ष होते कोणाचे? माझ्या कपाळावरला कुंकुम तिलक पाहून देव्याने उद्गारली, अगं बाई, मी तशीच गेले होय ना? न ओवाळता लगेच ती आईकडे वळली आणि म्हणाली, सासूबाई, महाराज निश्चित विजयी होऊन येणार हं. नेमकं याच वेळी बाबांचा आशीर्वाद मिळालाय त्यांना. तिने ते पत्र वाचण्याकरता माझ्या हातात दिले. मी ते वाचू लागलो. तुझं क्षेमकुशल कळून आनंद झाला. आता तपश्चर्येला बसायला मी मोकळा झालो. नातवंडाचं तोंड पाहून मग पुरश्चरणाला प्रारंभ करावा असं माझ्या मनात अनेकदा आलं. नाही असं नाही, पण तू गेल्यावर आश्रम कसा खायला येतोय मला. इथं मनोभावानं माझी सेवा करणारे शिष्य आहेत. डोळ्यात तेल घालून माझी काळजी करणारा वृषपर्वा आहे. बाह्यतः सर्व दृष्टींनी मी सुखी आहे. मला काही कमी नाही, पण काहीतरी कमी आहे अशी हुरहुर मात्र मनाला एकसारखी वाटते. सासरी जाणाऱ्या कन्येच्या प्रत्येक पित्याची अशीच अवस्था होते काय कुणास ठाऊक. तू माझी एकुलती एक मुलगी आहेस. कदाचित त्यामुळं मी असा अस्वस्थ होत असेन. पण तुझ्या आवडत्या कुंजातली वेल फुललेली पाहून मनात येतं, देव्यानी इथं असती तर किती तत्परतेनं ही फुलं माझ्या पूजेसाठी तिनं खुडली असती. तू माझ्याकरता मुद्दाम तयार करून घेतलेल्या मृगाजिनावर बसलो म्हणजे मला थोडं बरं वाटतं. तुझं पैंजण इथंच आश्रमातल्या कोपऱ्यात पडून राहिले आहेत. कोणीतरी शिष्यानं झाडलोट करताना ते इकडून तिकडे ठेवले की क्षणभर ते चुमचुमतात. मग माझ्या मनात येतं, ते मला हळूच विचारतायत, आमची धणीन केव्हा येणार? अशा मनस्थितीत कालक्षेप करीत राहण्यापेक्षा तपश्चर्येला बसावं असं माझ्या मनानं घेतलं आहे. संजीवनी विद्येचं संरक्षण माझ्या हातून व्हावं तसं झालं नाही म्हणून माझ्यावर भगवान शंकर कोपले असतील. कदाचित पूर्वीपेक्षा अधिक उग्र तप करावं लागेल. पण तुझा पिता एखादी अपूर्व विद्या संपादन केल्याशिवाय आपल्या तपश्चर्येची सांगता करणार नाही, याबद्दल तू निश्चिंत आहेस. आपल्या पित्यानं उगीच हा देहदंड करून घेऊ नये असं तुझ्या मनात येईल. पण देव्यानी, हे जग शक्तीचं आहे. अशी अपूर्व शक्ती मी मिळवली होती. माझ्या दुर्दैवानं कसली दारूच्या आसक्तीपायी ती मी गमावली. पण अशी एखादी अलौकिक शक्ती संपादन करून जगावर स्वामित्व गाजवीत मनानं जगणं निराळं. आणि कुठलीही शक्ती जवळ नसल्यामुळं दुर्बलाचं आणि प्रवाह पतिताचं क्षुद्र आयुष्य कंठणं निराळं. पहिलं खरं जीवन, दुसरं जिवंतपणीच माणसाला येणारं मरण आहे. मृत्यूनंतर आदिशक्तीनं मला आकाशात जागा द्यायचं ठरवलं तर मी तिला म्हणेन, इतर सर्व ग्रहांपेक्षा अधिक तेजपुंज स्वरूपात तुम्हाला इथं ठेवणार असशील तरच मी गगनमंडळात राहीन. तसं होणार नसेल तर कुठल्या तरी मिणमिणणाऱ्या ताऱ्याच्या रूपानं तिथं राहायची माझी इच्छा नाही. त्यापेक्षा मी पृथ्वीवर
सर्वश्रेष्ठ पाषाण होईन. मी तपश्चर्येची घाई का करीत आहे हे यावरून तुझ्या ध्यानात येईल. हे पत्र हाती पडताच तू निघालीस तर गुहाप्रवेशापूर्वी तुझी माझी भेट होईल. पहिल्या वर्षी 3-3 महिन्यांनी आणि दुसऱ्या वर्षी 6-6 महिन्यांनी मी लोकांना दर्शन देण्याकरता एक दिवस बाहेर येईन. नंतर तपस्सिद्धीपर्यंत मी एकांतात राहीन आणि मौनव्रत धारण करीन. मी पुढे इतरांना दर्शन द्यावं की नाही हे भगवान शंकराच्या इच्छेवर अवलंबून राहील. तुझ्या भेटीची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. राजकारणातून तुझ्या पतिराजांना मोकळीक असणं शक्य असल्यास त्यांनाही घेऊन ये. त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद. पत्र वाचून होताच मी वर पाहिले. शर्मिष्ठा किती उत्सुकतेने माझ्याकडे पाहत होती. शुक्राचार्यांनी पत्रात आपल्याविषयी काहीतरी लिहिले असेल. निदान आशीर्वादापुरते तरी आपली आठवण काढली असेल अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली असावी. तसे काही पत्रात असले तर मी लगेच ते तिला सांगेन अशी तिची खात्री होती. मी काही बोलत नाही हे पाहून तिची मोठी निराशा झाली. तिचे भावपूर्ण आणि कारुण्याने भरलेले डोळे जणू काही मला विचारित होते. मी दासी आहे हे मला ठाऊक आहे, पण मी सुद्धा एक मुलगी आहे. आपल्या आईबापाचं क्षेमकुशल कळावं अशी हुरहुर मलाही लागून राहिली आहे. इतके दिवस झाले पण बाबांनी एकदासुद्धा माझी विचारपूस केली नाही. देवयानीची प्रत्येक पंधरवाड्याला आपल्या वडिलांना पत्र जातात. त्या पत्रांबरोबर कदाचित माझं पत्र जाऊ शकलं असतं. पण मी बाबांना काय लिहू? दासी झालेली तुमची मुलगी फार सुखी आहे म्हणून की असे काहीतरी मनात येऊन मी एक दीर्घ निश्वास टाकला. तो ऐकून देवयानी म्हणाली, इतकं काही वाटून घेऊ नये महाराजांनी. मी नुसतं बाबांचं दर्शन घेऊन परत येणार आहे. तिथं अधिक दिवस मी राहणार नाही. काही बायका माहेरी गेल्या तरी त्यांचा जीव सासरीच गुंतून राहतो. राजवाड्यातून बाहेर पडण्याचा मुहूर्त टळून गेला म्हणून पुरोहित चडफडत होते. पण त्यांच्याकडं लक्ष न देता देव्यानी म्हणाली, मोठमोठ्या ऋषीमुनींना आजच बोलावणं पाठवावं म्हणते मी आश्चर्यानं विचारलं, ते कशाला? मी बाबांना भेटून परत आल्यावर त्यांच्या अभिष्ट चिंतनाकरता एक यज्ञ करावा म्हणते. तोपर्यंत महाराजांचंही परत येणं होईल. दस्यूंचा उपद्रव थांबवण्याकरता जातोय मी. त्यांच्या स्वागताचा स्वीकार करायला नाही. कदाचित महिनाभरात मी परत येईन. कदाचित ते काही नाही, आपण मुद्दाम परत इथं येऊन यज्ञ पाहून जावं. मी तिला विरोध करण्याच्या विचारात होतो. इतक्यात आईच तिच्या सहाय्याला धावून आली. वार्धक्यामुळे असेल किंवा देवयानीने तिचा अधिकार संपुष्टात आणल्यामुळे असेल, अलीकडे ती पारमार्थिक गोष्टींकडे अधिक वळू लागली होती. यज्ञाच्या निमित्ताने मोठमोठ्या ऋषीमुनींचे इथे येणे घडेल. त्यांचे दर्शन आपल्याला होईल. त्यांच्या प्रवचनांनी मनाला शांती मिळेल अशा आशेने तिने देवयानीची कल्पना उचलून धरली. मी मुकाट्याने देवयानीच्या संकल्पाला मान्यता दिली. ती मला म्हणाली, यज्ञाची सारी व्यवस्था करूनच जाते मी. निदान 50 तरी प्रमुख ऋषी यावेत असं करते. कचदेवांनाही बोलवावं. कच? मी गोंधळलो. कचाविषयी हिला एवढे अगम्य का वाटते? त्या पहिल्या रात्री कचाला दारूचा अतिशय तिटकारा आहे असे देवयानीने मोठ्या ऐटीने मला सांगितले. उठल्या सुटल्या ती आपल्या बापाच्या श्रेष्ठपणाचा आधार घेते. त्याच्या तपाचा मोठेपणा मिरवते. ते कळण्याजोगे आहे. पण कचाचे हिच्या मनावर इतके वर्चस्व का असावे? तो शुक्राचार्यांच्या आश्रमात संजीवनाच्या प्राप्तीसाठी पुष्कळ दिवस होता. त्यावेळी या दोघांचे संबंध कुठल्या प्रकारचे होते? या दोघांमध्ये प्रणयभावना निर्माण झाली असेल काय? का त्या भावनेचे स्वरूप निराळेच होते? एकदा देवयानी झोपेत फुलाविषयी काही तुटक बोलली होती. त्या शब्दांचा अर्थ त्यावेळी मला कळत नव्हता. एका क्षणार्धात स्पष्ट झाला तो आता. कचाशीच बोलत असावी ती स्वप्नात. आश्रमात असताना कच ती फुले त्याने आपल्या केसात गुंफावीत अशी तिची इच्छा. ही इच्छा तर उघड प्रणयिनीची आहे, साध्या मैत्रिणीची नाही ती. छे, कचाला या यज्ञासाठी इथे बोलवण्यात अर्थ नाही. शर्मिष्ठेकडे माझी दृष्टी गेली. तिची कोमेजलेली मुद्रा कचाच्या उल्लेखाने फुलून आली होती. कचानं मला प्रेम करायला शिकवलं असं तिनं मला सांगितलं होतं. त्याचा अर्थ काय होता? तो काही असो, तो आला. त्याची आणि शर्मिष्ठेची गाठ भेट झाली तर एखाद्या कैद्यासारखे आयुष्य कंठणाऱ्या या दुर्दैवी तरुणीला थोडे तरी सुख मिळेल. मी देवयानीला म्हणालो, अमात्यांच्या सल्ल्यानं सर्व प्रमुख ऋषींना निमंत्रण पाठव तू. मात्र त्यात अंगिरस ऋषींचं नाव अवश्य असू दे. अंगिरसांच्या या अचानक झालेल्या आठवणीमुळे असेल किंवा उत्तर सीमेवरून दिसणारी हिमालयाची सुंदर शिखरे दृष्टीला पडू लागल्यामुळे असेल. त्यातले ते त्रिशूळासारखे दिसणारे शिखर कितीही पाहिले तरी डोळ्यांचे समाधान होत नसे. या स्वारीत यतीची मला पुन्हा पुन्हा आठवण होऊ लागली. गेल्या वर्षात मी त्याला जवळजवळ विसरून गेलो होतो. राक्षस राज्यात जाऊन शुक्राचार्यांच्या कन्येचे पाणीग्रहण करून मी परत आलो खरा,
पण यती इष्टसिद्धी मिळवण्यासाठी त्याच्याकडे गेला होता की काय? गेला असल्यास पुढे त्याचे काय झाले? एवढी साधी विचारपूस करण्याचे सुद्धा भान मला राहिले नाही. मनुष्य न कळत स्वतःभोवतीच फिरत राहतो. खेडीच्या खेडी जलमय करून टाकणाऱ्या दूरच्या महापुरापेक्षा आपल्या डोळ्यातील अश्रूच त्याला अधिक महत्त्वाचे वाटतात. तसे नसते तर देवयानीच्या आणि माझ्या सहजीवनातल्या उणीवा रात्रंदिवस उगाळीत राहणाऱ्या माझ्या मनाला केव्हा न केव्हा यतीची आठवण व्हायला हवी होती. आता ती या दस्यूंच्या उपद्रवाच्या निमित्ताने या दऱ्याखोऱ्यात झाली. यतीचा शोध करीत हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे असे क्षणभर वाटले. यती महाराज स्वतः सैन्य घेऊन आले आहेत असे कळताच भुरटे दस्यू रानावनात पसार झाले. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष युद्ध करावे असे लागलेच नाही. तसे पाहिले तर यतीचा शोध करायला मी मोकळा होतो, पण देवयानीची प्रत्येक दिवशी होणारी आठवण मला अस्वस्थ करून सोडी. तिच्यातले माझे प्रेम केवळ शारीरिक आहे हे मला कळत नव्हते असे नाही, पण त्याची मला अनिवार्य ओढ लागली होती. सीमेवर पुन्हा दस्यूंचा त्रास होऊ नये अशी नवी व्यवस्था करून मी राजधानीकडे परतलो. देव्यानी माझ्या आधी शुक्राचार्यांच्या गुहाप्रवेशाचा समारंभ साजरा करून आली होती. राजधानीत यज्ञाची पूर्वतयारी प्रचंड प्रमाणात सुरू झाली होती. मात्र तिच्या मनासारखे सर्व चालले असूनही तिने काही हसतमुखाने माझे स्वागत केले नाही. तिच्या रोषाची कारणे मला रात्री कळली. पहिले कारण होते अंगिरसांचे पत्र. त्यांनी कळवले होते मी यज्ञाला येऊ शकत नाही. शुक्राचार्यांची तपश्चर्या सात्विक हेतूने प्रेरित झालेली आहे आणि त्यांना जी सिद्धी प्राप्त होईल तिचा विनियोग केवळ जगाच्या कल्याणासाठीच होईल अशी खात्री झाल्याशिवाय मी त्यांच्या अभिष्ट चिंतनात भाग घेऊ शकत नाही. ते पत्र माझ्यापुढे नाचवून देव्यानी म्हणाली, कुठला तरी म्हातारा खोकड असेल हा अंगिरस. बाबांच्या मोठेपणाचा मत्सर वाटतोय मेल्याला. अंगिरस कचाचा गुरु आहे हे मी तिला मुद्दामच सांगितले तेव्हा क्षणभर ती स्तंभित झाली. मग कचाविषयी तिची तक्रार सुरू झाली. पत्र घेऊन जाणाऱ्या दूताला कच भेटलाच नव्हता. तो कुठे तीर्थयात्रा करीत फिरत होता म्हणे. त्याची वाट पाहायची सोडून पत्र ठेवून दूत परत आला होता. हस्तिनापूरची सारी माणसे अशी अर्धवटच आहेत. कच आला नाही तर शर्मिष्ठेची मोठी निराशा होईल असे वाटून मी म्हणालो, कच आला तर फार बरं होईल. तो माझा सुद्धा बालमित्र आहे. ती अभिमानाने म्हणाली, पण तो आला तर माझ्यासाठीच येईल. बाबांचे पाय धरून 3 वेळा जिवंत केले मी त्याला. शर्मिष्ठेचा विचार माझ्या मनात घोळत होताच. आल्यापासून कुठेच दिसली नव्हती ती मला, म्हणून मी देवयानीला जिच्याविषयी सहज विचारले. ती म्हणाली, तिला अशोकवनात पाठवले. ते का? आता तिकडं पुष्कळ ऋषीमुनी उतरणार, त्यांची सगळी व्यवस्था नको का व्हायला? तिने दिलेले कारण मला पटले, पण मी गप्प बसलो आहे हे पाहताच ती म्हणाली, पुढंही तिथंच ठेवणार आहे मी तिला. तिथं? छे, ती गजबजलेल्या राजवाड्यात वाढलेली मुलगी त्या एकांत जागी तिला करमणार नाही. तिला तिथं करमणार नाही की तिच्या वाचून तुम्हाला इथं करमणार नाही? काय बोलतेस तू? हे जे खरं आहे तेच. तुम्ही स्वारीवर गेला त्या दिवशी तुम्हाला कुंकुमतिलक लावून ओवाळायचा तिचा काय अधिकार होता हो? शुक्राचार्यांचं पत्र आले हे कळताच तू बाहेर धावत गेलीस. म्हणजे माझ्या वडिलांवर देखील मी माया करू नये असं तुमचं म्हणणं आहे की काय? ते पत्र घेऊन काही हिमालयात जायला निघाले नव्हते मी, पण आईनं तिला ओवाळायला सांगितलं. सासूबाई पुष्कळ सांगतील. ती क्षत्रिय राजकन्या आहे ना, त्यांना फार जवळची वाटते ती, अगदी एका रक्ताची. तिला पट्टराणी करायचा बेत असेल त्यांचा. मी हसत म्हणालो, आईचा हवा तो बेत असेल, पण तो तू थोडा सफल होऊ देणार आहेस? त्यात काय आहे एवढं अवघड? विष देऊन माझा काटा काढणं काही कठीण नाही सासूबाईंना. असलं भलतंसलतं बोलू नये उगीच. तुम्ही आहात पुरुष. आपल्या पायांखाली काय जळतंय हे सुद्धा तुम्हाला दिसत नाही, पण कुठं धुराचा वास आला तरी तो सुद्धा आम्हा बायकांच्या नाकात भरतो. अहो, तुमच्या या राजवाड्यात एका दासीला विष देऊन मारलं या तुमच्या मातोश्रींनी. मला विचारा हवं तर सारं. संभाषणाचा ओघ अत्यंत अप्रिय अशा विषयाकडे वळला. तो थांबावा म्हणून मी गप्प बसलो. असल्या कटू संभाषणामुळे माझी ती रात्र अस्वस्थेत जायला हवी होती, पण झाले मात्र उलटे. त्या रात्री इतकी सुंदर स्वप्नांनी फुललेली रात्र माझ्या जीवनात क्वचितच आली असेल. देवयानीने आपले एक रहस्य मला सांगितले. मोठे गोड गुपित होते ते. स्त्रीच्या जीवनातले अद्भुत रहस्य. तिला दिवस गेले होते. ते ऐकून मी रोमांचित झालो. देवयानीला मूल होणार, आपल्याला मूल होणार. मुलगा होईल की मुलगी? मुलगा झाला तर त्याचे रूप कसे असेल? मातृमुखी मुले सुखी होतात म्हणे. देवयानीला मुलगा हो की मुलगी हो, ते मूल मातृमुखीच व्हावे अशी प्रार्थना आम्ही दोघांनी प्रत्येक दिवशी केली पाहिजे. आमची मने एकरूप झाली नसतील, पण हे मूल झाले की आमची
प्रेमग्रंथी आपोआप अधिक दृढ होईल. नातवंड पाहून आईचा आनंद गगनात मावणार नाही. अलीकडे फार उदास दिसते ती. छे, आपण तिच्याशी असा बोला धरायला नको होता. आता तिचे नातवंड तिच्या हातात देऊन आपण म्हणू, काय बरी म्हणू आपण, तिची अशी काहीतरी गोड थट्टा केली पाहिजे की मी बाप होणार, तात होणार, तत म्हणून एक चिमणे मला हाक मारणार, देव्यानी माता होणार, आई होणार, नना म्हणून तिला एक चिमुरडे हाक मारणार. त्या रात्री क्षणाक्षणाला माझ्या निद्रेच्या वेलीवर नवनवी मधुर स्वप्ने फुलत होती. त्या स्वप्नलहरींवर हंसासारखा मी आनंदाने तरंगत होतो. स्वप्नांची देवता कोण आहे ती खरी करून दाखवायची शक्ती तिच्यापाशी नसावी, ही केवढी दुःखाची गोष्ट आहे. यज्ञ यथासांग पार पडला. अगस्त्य, अंगिरस असे काही प्रमुख ऋषी उपस्थित झाले नव्हते. एवढे एक वैगुण्य सोडले तर सर्व समारंभ उत्तम रीतीने पार पडला. कच आज येईल उद्या येईल असे देवयानीला राहून राहून वाटत होते, पण तो आला नाही. त्याच्याकडून काही कळलेही नाही. यज्ञाकरता जमलेल्या महाजनांना निरोप देण्यासाठी दरबार भरला. आईसुद्धा हा समारंभ पाहण्याकरता मुद्दाम आली. ती सिंहासनामागे पडद्याआड बसली. सस्य श्यामल भूमीप्रमाणे गर्भवती स्त्रीच्या देहावर काही वेगळीच कांती चढते. सभास्थानी नागरिक स्त्रियांचे डोळे देवयानीवर कौतुकाने खेळून राहिलेले मी पाहिले तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मला मोठी धन्यता वाटली. देवयानीला बरोबर घेऊन सर्व ऋषीमुनींना अभिवादन करताना आणि मग तिच्यासह सिंहासनावर आरूढ होताना माझे मन आनंद तरंगांनी भरून गेले. देवयानीने आज अशोकवनातून शर्मिष्ठेला अगत्याने बोलावून घेतले होते. तिला समारंभ पाहायला मिळावा म्हणून हे निमंत्रण असेल असे मला प्रथम वाटले होते. पण दरबारच्या वेळी देवयानीचा हेतू माझ्या लक्षात आला. शर्मिष्ठेला आपल्याजवळ उभे करून तिच्याकडून वारा घ्यायचा होता तिला. आम्हाला आशीर्वाद देण्याकरता ऋषीमुनींनी हातात मंत्राक्षता घेतल्या. इतक्यात अमात्य माझ्या कानाशी लागले आणि म्हणाले, बाहेर कचदेव आले आहेत. त्यांचे बोलणे देवयानीने ऐकले. ती अमात्यांना म्हणाली, त्यांना सन्मानपूर्वक आत आणा आणि ऋषीमंडळीत योग्य जागी बसवा. आत येण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. देवयानीने रागाने विचारले, ते का? त्या अंगिरसांचं वारं यांनाही लागलंय का? राजधानीत येऊन आमचा अपमान करायची त्यांची इच्छा आहे? तसं असेल तर अमात्य हात जोडून म्हणाले, तसं काही नाही देवी. त्यांच्याबरोबर एक तापसी आहे, तो उन्मत्त अवस्थेत आहे म्हणून कचदेव बाहेरच. देवयानी म्हणाली, ते काही नाही. त्या वैराग्यासकट आत बोलवा त्यांना. नि हे पहा, मी त्यांची गुरुभगिनी आहे. ते आल्यावर त्यांना वंदन न करता मी सिंहासनावर बसून राहणं उचित होणार नाही. महाराणीनं तेवढ्यासाठी ऋषीमंडळीत जाऊन त्यांना अभिवादन करणं हेही बरं दिसणार नाही. तुम्ही त्यांना घेऊन सरळ सिंहासनाकडेच या. मी त्यांना नमस्कार करीन, त्यांचा आशीर्वाद घेईन, मग त्यांना तुम्ही ऋषीमंडळीत नेऊन योग्य जागी बसवा. इतका वेळ अमात्य व महाराणी यांचे बोलणे तरी काय चालले आहे हे लोकांना कळेना. केवळ सामान्य पौरजनातच नव्हे तर ऋषीमंडळीतही चुळबुळ सुरू झाली. अमात्य लगबगीने बाहेर गेले. थोड्याच वेळात कच आणि दुसरा एक तापसी आत आले. साऱ्या सभेचे डोळे त्यांच्याकडे वळले. या कचदेव असे स्वागताचे स्पष्ट अस्पष्ट शब्द ऋषीमंडळातून ऐकू आले. प्रेक्षकातील पुरुष आणि स्त्रिया कचाकडे बोट दाखवून आपापसात कुजबुजू लागल्या. त्याने संजीवनी विद्या किती साहसाने मिळवली आणि दानवांचा डाव त्यांच्यावरच कसा उलटविला, ही रोमहर्षक कथा आबालवृद्धांना ठाऊक झाली होती. त्यामुळे त्याच्या दर्शनाने आश्चर्य व आनंद या भावनांनी प्रेक्षकांची मने पुलकित होऊन गेली. कच किंचित पुढे येताच मी त्याच्याबरोबरच्या बैराग्याकडे पाहिले. स्वतःच्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. मी स्वप्नात आहे की आपल्याला भ्रम झाला आहे मला कळेना. तो यती होता, तो उन्मत्त अवस्थेत आहे हे कचाने अमात्यांना सांगितले होते. त्याची ही अवस्था कोणत्या प्रकारची आहे? आत्मज्ञानामुळे त्याला शरीराची शुद्धी उरली नाही की निरनिराळ्या विचित्र सिद्धीच्या मागे लागून त्याचे मस्तक फिरले आहे. कच व यती यांच्यासह अमात्य सिंहासनासमोर येऊन उभे राहिले. देवयानी कचाला वंदन करण्याकरता उठली. ती उठल्यावर मी बसून राहणे शोभून दिसले नसते. शिवाय कच माझा जुना मित्र होता. मीही हसत उठलो. देवयानी कचाला नमस्कार करणार इतक्यात त्याचे लक्ष तिला वारा घालीत उभ्या असलेल्या शर्मिष्ठेकडे गेले. तो चकित झाला. तो एकदम उद्गारला, राजकन्ये, तू इथं? वंदनाकरता किंचित वाकलेल्या देवयानीने एकदम आपली मान वर केली आणि ती कचाला म्हणाली, कचदेव ही राजकन्या नाही आता. म्हणजे दासी आहे ती, माझी दासी आहे ती. दासी? तुझी दासी? देवयानीने उत्तरादाखल नुसते स्मित केले. इतका वेळ यती नुसता इकडे तिकडे टकमक पाहत होता. जणू काही राजसभा हा एक पाळणा होता आणि तो त्यात ठेवलेले एक तान्हे मूल होता.
आता एकदम त्याला वाचा फुटली. तो शर्मिष्ठेकडे बोट दाखवीत देवयानीला म्हणाला, तुझी ही दासी मला देशील? एका तापशाने आपल्याला म्हणून एकेरी हाक मारावी याचा देवयानीला एरवी संताप आला असता. पण एक वेडा बैरागी भर दरबारात शर्मिष्ठेला मागणी घालीत आहे याची तिला मोठी गंमत वाटली असावी. तिने यतीला विचारले, ही कशाला हवी आपणाला स्वामी महाराज? बायको म्हणून? कच यतीला डोळ्यांनी दटावीत होता. पण त्याचे सारे लक्ष शर्मिष्ठेवर खिळले होते. या साऱ्या प्रसंगाचा शेवट काय होणार ते मला कळेना. मी दगडी पुतळ्यासारखा स्वस्थ बसून राहिलो. आम्ही दोघे भाऊ कोणत्या स्थितीत भेटत होतो यतीची ती अवस्था पाहून मला तो शाप आठवला. या नहुशाची मुलं कधीही सुखी होणार नाहीत. यती विकट हास्य करीत म्हणाला, बायको छे, हिला पुरुष करून टाकणार आहे मी. सभास्थानी एकदम हाशा उसळला. लगेच तो दबला. त्याच्या पाठोपाठ भीतीचे वातावरण पसरले. पडद्याआड बसलेली आई संतापाने ओरडली, अमात्य, त्या वेड्याला बाहेर न्यायची व्यवस्था करा. तो असले काही भलतसलत बडबडू लागला तर त्याला फटके मारा. अमात्याने खूण केली. सेवक यतीला धरण्याकरता पुढे झाले. सभास्थानी काय चालले आहे हे मला कळत नव्हते. माझे मन त्या शापाच्या चक्रात गरगर फिरत होते. यतीची विटंबना मला पाहावेना. मी एकदम उठून उभा राहिलो आणि ओरडलो, त्याच्या अंगाला हात लावू नका. या सिंहासनावर त्याचा अधिकार आहे. मला वेळ लागली की काय असे वाटून देवयानी विस्फारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली. मी शांतपणे सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणालो, हा माझा थोरला भाऊ आहे. याचं नाव यती. यती असा आर्त चित्कार पडद्याआड ऐकू आला. लगेच आई सर्व शिष्टाचार सोडून धावत आली. तिने यतीकडे क्षणमात्र पाहिले. त्याचे ते भयानक रूप तिला बघवेना. तिने डोळे मिटून घेतले. यती, माझा यती असे म्हणत बाहू पसरून ती धाडकन खाली कोसळली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.